तरी मी ह्याला सांगत होते, अरे गुरुजींनी सांगितलंय आता नोकरी बदलायची घाई करू नकोस म्हणून, पण ऐकणार कोण ना? सगळा खुळचटपणा वाटतो याला. अरे पिढ्यानपिढ्या ऐकत आलोय आपण, आणि कधी कुणाचं काही नुकसान झालेलं नाही रे त्यांनी. बघ आता ह्याच्याबद्दल बोलतेय ना मी, तो पाय खाली घे रे आधी. सारखं त्या खोक्यात डोकं खुपसून असतोस ना, त्यापेक्षा 4 शब्द ऐक माझे. मग मी खोकं नाहीये, हे जगातली माहिती कळते याच्यात. जगाचं सोड रे, आता स्वतःच्या नोकरीचं बघ जरा. तेच बघतोय मम्मी, जॉबचंही कळतं याच्यात. जॉबचंच काम चाललंय. आणि तू तणतण करू नको मम्मी, एवढं काही आभाळ वगैरे कोसळलेलं नाही. हो, मग आले आले एवढी चिडचिड का केलीस? कारण ते म्हणाले मी पुरेसा क्वालिफाईड नाहीये. मी म्हणजे जाऊ दे ग, काही नाही काही नाही. हो जाऊ दे सगळं. अरे अरे ह्याचा मूड नाही म्हणून घरात बसून राहिले रे मी. आणि बघ हा कसा बोलतोय. हेही केव्हाचे गेले, कधी येणार आहेत कोणास ठाऊक. अगं मावशी, मी कॉल केलता त्यांना, ते बोलले ताईला सोडतो आणि मग येतो. येतच असतील आता. आता ते आले ना की पुन्हा याला विचार, आणि मग हा परत चिडणार. अरे तुम्ही इतका इशू काय करताय याचा? एक नोकरी मिळाली नाहीये ना, ठीक आहे ना, 100 मिळतील. अरे नोकरी मिळणं इतकं सोपं आहे का? पण सँडी भाऊ, तू आहे ना जॉब सोडायची जरा घायच केली, म्हणजे हरीमध्ये सोडून टाकला तू जॉब. हो, आता तू शिकवणार मला? हा, तुम्हाला काही कळतं का यातलं? अरे मग बोलता कशाला? हा, प्रॉब्लेम माझा आहे, मी बघेन काय करायचं ते. सँडी अरे त्याला काही बोललं ना की लगेच निघून जातो. असं होणार या मुलाचं कुणास ठाऊक. इकडे ह्याचं हे असं, आणि तिकडे लक्ष्मीचं तसं. घोर आहे नुसता जीवन.